क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, AutoCAD, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवण। फोन नंबर 9423304274। कुडाळ MIDC येथील धान्य गोडाऊनमधील धान्याला मोठ्या प्रमाणात टोका म्हणजेच किडा पडलाय। हा टोका सायंकाळनंतर आजूबाजूच्या परिसरात पसरत असून याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतोय। शिवाय घरातील अन्नधान्याला याची बाधा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी धान्य गोडाऊनच्या व्यवस्थापन प्रशासनाकडे केली आहे। कुडाळ MIDC येथील वखार महामंडळाच्या धान्य गोडाऊनमधील धान्यात मोठ्या प्रमाणात टोका पडलाय। याचा त्रास आजूबाजूचे रहिवासी आणि नेरुळ गोंधळाळे येथील ग्रामस्थांना संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतोय। घरामध्ये टोका पसरत असून ग्रामस्थांना रात्री झोपणं अवघड झालंय। घरातील लहान मुलांना तसंच ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होत आहे। तसंच घरातील अन्य धान्यालाही मोठ्या प्रमाणात टोका लागून धान्य खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संदर्भात नेरुळ गोंधळाळे ग्रामस्थ आणि MIDC मधील रहिवासी यांनी मिळून आज MIDC मध्ये असलेल्या धान्य गोडाऊनला भेट दिली। तसंच तेथील अधिकारी समृद्धी नांदगावकर यांची भेट घेत या संदर्भात तत्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं। कोणाच्याही जीविताला धोका अथवा धान्य खराब होऊ नये यासाठी गोडाऊन प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात याव्या, अन्यथा आक्रमक होत आंदोलन छेडावं लागेल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला। मंगेश राऊत, एक प्रकल्पग्रस्त शेतकरी, कुडाळ MIDC नेरुळ गोंधळाळे। आमच्या या बाजूला MIDC मध्ये गेली 15 ते 20 वर्ष धान्य गोडाऊन जे आहे तांदळाचं ते बरीच वर्ष इथे चालू आहे। त्याच्या ठिकाणी त्या धान्य गोडाऊनमध्ये धान्याला टोका पडतो, पण अजूनपर्यंत एवढा फार मोठा टोका न होता। आम्ही पण समजतो, आम्ही शेतकरी आहोत, धान्याला टोका पडतो, परंतु या वर्षी या धान्य गोडाऊनमध्ये एवढा टोक्याचं प्रमाण वाढलं आहे की अक्षरशः नाके नऊ आलेत। आज सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन जेवणामध्ये लहान मुलांना त्याचा त्रास होतोय आणि सगळ्यांचा खरोखर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। यांना गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही एक निवेदन दिलं होतं की असं आमच्या या सगळ्या घरामध्ये वाडीमध्ये लहान मुलांना जो त्रास होतोय, म्हाताऱ्या वगैरेंना त्रास होतोय, त्याची ॲलर्जी होते, त्यावर उपाय तुम्ही करा। त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं इथल्या की आम्ही 15 दिवसात 7-8 दिवसात त्याचं कंट्रोल आम्ही चालू आहे म्हणून आम्ही मान्य केलं की ठीक आहे, काही गोष्टी असतात कंट्रोल व्हायला वेळ लागतो, त्याप्रमाणे करत असतील। पण आता मला वाटतं 15 ते 20 होत आले, अद्यापही त्याचा काही कमी प्रमाण झालेलं नाही आहे, उलट ते वाढत चालले। कारण इथे ते आता ते प्रेस कंट्रोल करतात किंवा फवारणी करतात आणि ते एवढे टोके उडून वाऱ्याबरोबर आमच्या जवळच्याच गावात जाऊन गोंधळाच्या वाडीमध्ये जाऊन सगळ्यांना त्याचा त्रास होतोय। हे किती दिवस चालणार आहे? काही अधिकारी कोणी आज त्याचा विचार करत नाहीयेत। जो तो आपापला सांगतो की तुम्ही इकडे त्या अधिकाऱ्यांना तुम्ही त्या लेवलला बघा म्हणून, काय बघणार आहेत, काय करणार यापुढे, असा प्रश्न आज जीवनाचा निर्माण झालाय। तुमचं म्हणणं काय? तुम्ही अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांनी काय म्हणाले? इथे तहसीलदार साहेब सुद्धा आले, नेमकं काय? आताच तहसीलदार साहेब आले आहेत, बसले आहेत ऑफिसमध्ये। त्यांनी पण काही वर्ष अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, पण काही अधिकारी असे आहेत की ते अधिकारी फोन उचलत नाहीयेत। त्यांना कॉन्टॅक्ट करतायत पण ते एकामेकाची नाव सांगतायत आणि त्यांना तहसीलदार साहेबांना अजून काही त्याचा एक ठाम ठिकावा लागला नाहीये, परत म्हणजे ठोस की कोणाशी बोलावं हे। कारण इथल्या मॅडमांनी 2-3 नंबर दिला, मॅनेजर अमुक कोण 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 त्यांची काय लेवलला जे माणसं असतात त्या अधिकारी, पण तसं काही त्या साहेबांना पण उत्तर तहसील साहेबांना मिळालं नाही अजून। तुमची पुढची भूमिका काय राहणार? आमची पुढची भूमिका अशी आहे की यानंतर आम्ही अजून 4 ते 8 दिवस वाट बघू, कारण आता ते जसं सांगतायत त्याप्रमाणे साहेब पण तहसीलदार साहेब पण त्यांना म्हणाले तुम्ही काय असेल ते सगळं जरा लवकरात लवकर कंट्रोल होण्याचं बघा म्हणून। आम्ही तहसील साहेबांच्या जे बोलले त्याला मान देऊन एक 8 दिवस आम्ही बघणार आहोत काय होतंय का, कमी होतंय का, नाहीतर आम्ही पुढचा आमचा एक आत्मदहन किंवा इथे येऊन उपोषण, त्याशिवाय पर्याय नाही आहे। लहान मुलांना, सगळ्या म्हाताऱ्या कुताऱ्यांना, सगळ्या वाडीतल्या लोकांना इकडे घेऊन येणार आणि इथे आम्ही बसून राहणार आहोत। आणि धान्य गोडाऊन टोका पडून सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत। त्यांच्या जेवणात, मुलांच्या डोळ्यामध्ये हे टोका जात आहे आणि त्यांच्या आरोग्याला हानी झालेली आहे। या विषयासाठी आम्ही उद्या उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत यांची मुंबईमध्ये भेट घेणार व MIDC येथे असलेलं हे गोडाऊन हे पहिल्या आधी सील करा ही आमची मागणी असतात। त्यानंतर
जे बजेटपेक्षा जास्त गोडाऊन धान्य इथे उपलब्ध केलंय ते पहिले खाली करा आणि जोपर्यंत रीतसर सुरळीत होत नाही तोपर्यंत हे गोडाऊन तुम्ही बंद करावं. इथल्या जनतेला व स्थानिकांना न्याय द्या, कारण हा जो कोटा आहे तो भयंकर प्रमाणात पसरलेला आहे आणि त्याचा उपद्रव होऊन प्रचंड प्रमाणाचे नुकसान व आजार उद्भवू शकतात. त्यामुळे आम्ही ही मागणी करणार आणि उद्यापासून इथून एकही गाडी आम्ही जाऊ देणार नाही. जोपर्यंत हे सुरळीत होत नाही तो एकही गाडी इथून जाणार नाही. बघू शकता जे गोडाऊन आहे, धान्याचं गोडाऊन आहे, ते आपण बघू शकता की पूर्ण महाराष्ट्राचं राज्याचं आहे म्हणतायत आणि इथे जे धान्य आता ठेवलेलं आहे त्यांनी ते कॅपॅसिटीपेक्षा जास्त ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता की पूर्णपणे गोडाऊनमध्ये जाणं सुद्धा कठीण झालेलं आहे आणि ज्यावेळी धान्य येतं त्यावेळी उघडावं लागतं. त्यांचा नियम आहे की महिन्याभरानंतर ते काहीतरी उघडणं ते चालू असतं काहीतरी, परंतु ते वारंवार उघडण्यामुळे आणि आज त्या दिवशी आम्ही 15 दिवसापूर्वी आलो होतो त्या दिवशी मॅडम म्हणत होते की नवीन काहीतरी औषध आलेलं आहे. आता मी गावठाणी शब्दामध्ये सांगतो, नवीन काहीतरी औषध आलेलं आहे, त्या फवारणीमुळे हे येणार नाही. आम्ही काय केलो, आम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही घरी आम्ही घरी गेल्यानंतर सर्वजण म्हणाले तुम्ही गेल्यानंतर आज रात्री टोका जास्त आलाय. तर आम्ही म्हणतो अरे कसं काय, ते त्याने औषध मारलं हे आम्हाला लक्षात आलं आणि मॅडमांना सुद्धा आम्ही विचारलं तुम्ही अधिकारी आहेत ना, तुम्हाला सुद्धा कळलं. तर मॅडमांनी स्वतः सांगितलं की कॅपॅसिटीपेक्षा जास्त आम्ही धान्य ठेवलेलं आहे, याचा परिणाम आमच्यावर भोगावा लागतोय आणि आमच्या आरोग्याशी जीवनाशी खेळताय ते, असंच मला म्हणायचं आहे. बाकी काय म्हणायचं आहे. आज इकडे लोक ते टोकाचा जो प्रॉब्लेम झाला आणि विलेजेस इथे आले आहेत, तुमची भूमिका एकंदर काय आहे याच्यामध्ये? शक्यतो आता आम्ही आमचे एवढे प्रयत्न आम्ही वरिष्ठ लेवल आम्ही करतोय की पूर्ण फिमिगेशन म्हणजे कव्हर टाकून जो शेवटचा पर्याय जो किड्यांना मारण्याचा असतो तो फिमिगेशन कव्हर म्हणून आहे, ते करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत. फक्त आता 2 गोडाऊन आमचे राहिले, म्हणजे 16 लॉट राहिलेले आहे. 72 लॉटपैकी फक्त 16 लॉट राहिलेले आहेत. ते 16 लॉटपैकी आज आम्ही 5 कव्हर करणार आहोत टॉप प्रायोरिटीला, कारण तिथे मध्ये जागा नसल्यामुळे आम्ही पूर्ण गोडाऊन कव्हर करू शकत नाही आहोत. म्हणून आज जितकी जागा आहे म्हणजे ॲडवेस सोडून जितकी जागा कव्हर करायला होईल तेवढं आम्ही आजच्याच कव्हर करणार आहोत. कारण स्प्रे केला तर बघितलं तर ह्या लोकांना त्रास व्हायला लागलेला आहे स्प्रेने, कारण ते किडे जे असतात रॅव्हलियम ते शक्यतो उडतात, त्यांना पंख असतात ते उडतात. मग स्प्रेने ते वासाने परत बाहेर जातात, त्यामुळे हे आजूबाजूच्या वस्तीत जातात. म्हणून आम्ही सध्या स्प्रे थांबवतोय आणि फिमिगेशन करून त्याच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या 10 वर्षापासूनच हा प्रॉब्लेम आहे आणि यंदाचा प्रॉब्लेम जास्त येतो. हा असं का होतं? तर काय झाले, मार्च, एप्रिल आणि मे आपल्याला FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून आपल्याकडे अतिरिक्त स्टॉक येतो. अतिरिक्त म्हणण्यापेक्षा वेळेच्या अगोदर मला जर 15 तारखेपर्यंत स्टॉक नको आहे तर तो 9 तारखेला आला तर तुम्ही उरलेला स्टॉक ठेवणार कुठे, तर गल्लीमध्ये ठेवणार. म्हणजे गल्ली म्हणजे आमच्या गोडाऊनच्या ॲल्वेजमध्ये ठेवणार आम्ही आणि ॲल्वेजमध्ये ठेवल्यामुळे तिथे त्याच्यावर आपण स्प्रे करू शकत नाही, कारण गल्लीत जायला जागा नसते. आमच्या नियमाप्रमाणे आम्हाला कसं असतं, महिन्यातून 2 वेळा स्प्रे करायचा असतो, 1 ते 15 आणि 16 ते 31 असं 2 वेळा तरी स्प्रे झाला पाहिजे. जर स्प्रेने जर कंट्रोल नाही झाला किडा तर शेवटची प्रोसेस म्हणून फिमिगेशन कव्हर असतं ते आम्ही करतो. ही शेवटची प्रोसेस, त्याच्यानंतर किडा हा होत नाही शक्यतो. आणि आता हा एप्रिल टू जून हा कालावधी किड्यांचा वाढण्याचा प्रभाव असतो, म्हणून आपण काय करतो, प्री मान्सून फिमिगेशन म्हणून प्रोसेस आहे. म्हणजे पावसाळ्यापूर्वी आपण कसं घर वगैरे स्वच्छ करतो, छपरं वगैरे व्यवस्थित करतो, तसं प्री मान्सून फिमिगेशन म्हणून आम्ही तो कव्हर करतो. पण जरी तुमचा पेस्ट फ्री कंडिशन स्टॉक असेल, म्हणजे चांगला स्वच्छ असेल, किडा नसला तरी आम्ही त्याला फिमिगेशन करतो. का तर तो पूर्ण स्टॉक आपल्याला जूनपर्यंत कव्हर करून ठेवायचा असतो, पेस्ट फ्री कंडिशनला आणून ठेवायचा असतो. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात. आता काय झालं, म्हणजे शेवटी काय सोल्युशन काय निघालं? आता सोल्युशन सर हेच निघणार आहे. पहिला आधी जो गल्ली आहे, गल्लीमध्ये 250 मीटर म्हणजे साधारण 1-3 हजार कोटी असतील, ती आता आम्ही DSO रिप्रेझेंटेटिव्ह सरांशी तहसीलदार साहेब पण बोललेले आहेत की 1 तारखेपासून तुम्ही लिफ्टिंग करा. मग 1 तारखेला लिफ्टिंग झाली की माझं बऱ्याचसं गल्ली रिकामी होईल, सगळं साफसफाई होईल. त्याच्यानंतर जी राहिलेली कवरं आहे 16पैकी 5 झाली, 11 राहिलेत कवरं, ती लगेच एका झटक्यात कवरं होतील. त्यामुळे बऱ्यापैकी मला कंट्रोल होईल असं वाटतंय, म्हणजे होणारच म्हणजे कंट्रोल. आरोग्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला. आरोग्याचा साहेब आता ही परिस्थितीच अशी आहे की ॲल्वेजमध्ये म्हणजे अतिरिक्त साठा घेतल्यामुळे त्याला स्प्रे नाही झाल्यामुळे, औषध फवारणी न झाल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर आता आम्ही प्रयत्न करणार आहोत की ग्रामस्थांच्या ज्या आरोग्याचा विषय आता जो आलेला आहे तो निकाली काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. याची जबाबदारी घेणार आता जबाबदारी आता साहेब, आता कसं आहे, वरून आम्हाला धान्य आलेलं आहे, त्यांनी जे धान्य दिलं ते आम्ही घेतलेलं आहे. फक्त मी काय, माझी परिस्थिती काय झाली की मी गोडाऊनमध्ये उतरून घेतलेला आहे, हा फक्त परिस्थिती. आता हे वरच्या लेवलला सॉल्व्ह व्हायला पाहिजे की आता जर अशा घटना जर भविष्यात घडल्या तर बाबा याची जबाबदारी कोण घेणार, किंवा धान्यासाठी देऊच नाही, जेव्हा गरज असेल तरच द्यावी. हे वरिष्ठ लेवलवर आजच्या प्रसंगानुसार हे खडबडून होतील जागे, मला असं वाटतं.
आता वरिष्ठ कलेक्टर साहेबांनी सुद्धा वरिष्ठांशी हा ते आता उद्या त्यांनी भेटायला बोलवलेलं आहे, त्यांच्यामध्ये चर्चा होतील, त्याच्यामध्ये बोलणं होईल म्हणजे काय बाबा खरोखर गरज आहे का स्टॉक घ्यायची, नसेल बाबा आपल्याकडे धान्य आहे पुरेसं आहे 2-3 महिने धान्य जनतेला मिळणार आहे तर मग कशाला रेक बुक करायच्या, तोपर्यंत थांबायचं आपण, असंही होऊ शकेल. उद्याच्या मीटिंगमध्ये ठरवतील ते काय करायचं ते.